स्माइल आफ्टरनून. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. क्या फरक पड रहा है? 2 दिवसांची आपली यात्रा सुरू होऊन झालेली आहेत आणि आजचा डे 3. क्या लग रहा है, जीवन में कुछ परिवर्तन हो सकता है? यस और नो? कुणाला तरी माफ करणं सोपं आहे, त्याच्या आनंदासाठी नाही, आपल्या आनंदासाठी. जेवढ्या सहजतेने तुम्ही या सगळ्या गोष्टी स्वतःच्या जीवनात आणि इतरांच्या जीवनात वापराल, ही यात्रा अधिक सोपी आणि अधिक आनंदाची होणार आहे. हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि याला आपण अधिक सुंदर करणार आहोत. सो लेट स्टार्ट टुडे सेशन. याच आनंदाच्या नवयात्रेला अधिक पॉझिटिव्हिटीने, अधिक आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी. लाईफ इज सो ब्युटिफुल. काल आपण अवचेतन मनाचं रहस्य, अगदी प्रत्येक श्वासासोबत केलं जाणारं ध्यान, इथपर्यंत आपण बघितलं की प्रत्येक श्वासाला वर्तमानातल्या परिस्थितीत ज्या पद्धतीने आपण जशी ऊर्जा देऊ तसंच आपलं जीवन बनणार आहे आणि त्याच पद्धतीने आपण आपल्या जीवनाला ही सुंदर दिव्य पॉझिटिव्हिटी देऊ शकणार आहे. स्टार्टिंगला आपण बघितलं होतं की आपल्या ब्रेन मध्ये असे न्यूरोपॉथ असतात. या ज्या ब्लू लाईन दिसतात आहे ना, या ब्लू लाईनला न्यूरोपाथ म्हटलं जातं. आणि या न्यूरोपाथला आपण ज्या पद्धतीने रोज अफर्मेशन देतो, जेव्हा एकच विचार कंटिन्युअस या न्यूरोपाथला 21 डेज दिला जातो, तेव्हा ती गोष्ट तुमच्या माइंड मध्ये फिक्स बसते. ती तुमच्या नवीन हॅबिट मध्ये रूपांतरित होते. आणि मुलांना जर तुम्हाला दैनंदिन लेवलवर रोज सकाळी उठवायची सवय लावायची आहे ना, तर 21 दिवस त्यांना लवकर उठवा, फ्रेश व्हायला सांगा आणि त्यांच्या सोबत 1 तास रिडिंगला बसा सकाळी. ती मुलांची हॅबिट मध्ये कन्वर्ट होईल आणि मग तुम्हाला म्हणायची गरज पडणार नाही. बघा, मुलांना सायकल शिकवताना आपण 1-2दा सायकल शिकवली, हळूहळू त्यांच्या सायकलला आपण मागे हात पकडून त्यांना पुढे पायडल मारायला सांगितलं आणि एक वेळ आली की मुलं स्वतःहून सायकल चालवायला लागली आणि लांबपर्यंत सायकल न्यायला शिकली. कसं झालं? त्यांच्या ब्रेन मध्ये त्या गोष्टीचे न्यूरोपाथवेज तयार झाले. अशी आपल्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य आणि आनंदाच्या ऊर्जेला देखील आपल्याला दैनंदिन लेवलवर रिपिटेशन देणं खूप गरजेचं आहे. जेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण रिपिटेशन देऊ, तेवढेच सुंदर रिझल्ट आपल्याला आपल्या जीवनामध्ये येणार आहे. सो आर यू रेडी? 21 दिवस अपने आप के साथ. कौन कौन तैयार है? टाइप इन चैट बॉक्स, यस आई एम रेडी. कौन तैयार है अपने जीवन को इस पॉजिटिविटी में जीने के लिए, पॉजिटिविटी जिंदगी में देने के लिए? चला, तयार आहात? एक काम करायचं आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात असलेल्या जबाबदारी लिहून काढायच्या आहेत. काय काय जबाबदाऱ्या आहेत?
काय काय जबाबदारी तुमच्यावर आहे, जस्ट राईट डाऊन. जबाबदाऱ्या लिहा, काय जबाबदाऱ्या आहे. खूप महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे आणि प्रत्येकाने ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. एव्हरीवन. प्रत्येकाने ही जबाबदारी पूर्ण करायची आहे. काय काय जबाबदारी आहे तुमच्यावर लिहून काढा. कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या आहे? पहिल्या 10 जबाबदाऱ्या. व्हिडिओ बंद करून जे लोक हा क्लास करतात ना, त्यांना त्याचं तेवढं बेनिफिट मिळू शकत नाही. खूप इमर्जन्सी आहे, तुम्ही ऑफिसमध्ये आहे आणि मग व्हिडिओ बंद आहे, तर इट्स ओके. बट आप सिर्फ सुनने के लिए बैठे हो तो वो मजा नहीं आती अगर आपका वीडियो बंद है तो. ओके, लिखा अपनी 10 जिम्मेदारियां. चला, धनश्री राणे मॅडम, अनम्यूट करा. वाचा बरं पहिल्या 2 हा. जबाबदाऱ्या. एक आहे घर सांभाळायचं, त्याच्यामध्ये सगळी घरातली कामं आली. हा. त्याच्यानंतर नवऱ्याची, सासूची, माझ्या आईची काळजी, काका काकी, माझी बहीण भावंड ह्यांची काळजी घ्यायची. बस. बस, ओके. व्हेरी गुड. का हा, तेजस्विनी पंडित, अनम्यूट करा. कविता मॅडम, अनम्यूट करा. गुड आफ्टरनून मैम. स्माइल आफ्टरनून. बोला, जबाबदाऱ्या फर्स्ट वाचा. टू टेक केयर ऑफ हाउस होल्ड कोर्स मीन्स जो घर में हम काम काज करते हैं वो बच्चों का ख्याल रखना, इन लॉज और पेरेंट्स को संभालना, और जिससे माय हस्बैंड इज आउट ऑफ टाउन सो पूरा बाहर का भी काम मुझे ही देखना होता है. बिजनेस आई हैव अ प्री स्कूल, तो बिजनेस और एम्प्लॉयज पे काम करना, वेरी गुड, बहुत बढ़िया बहुत बढ़िया, ठीक है, थैंक यू. बच्चों का स्टडी और हाँ. उनका पढ़ाई, और ओके. सबसे महत्वपूर्ण मैम कैसे सबको खुश रखना है अपने फैमिली वेरी में, गुड वेरी गुड वो वेरी गुड, सबसे बहुत बड़ी बढ़िया. जिम्मेदारी है. बहुत बढ़िया बहुत बढ़िया, ठीक आहे. नेक्स्ट, अजून कोणी लिहिल्या जबाबदाऱ्या? नेक्स्ट कोणी लिहिल्या जबाबदाऱ्या सांगा. नाही लिहिल्या कोणी बाकीच्यांनी? हा, अनुपमा मॅडम, चला अनम्यूट करा. अनुपमा मॅडम, जबाबदार लिहिल्या नाही का, हँडल्स केला? लिहिल्या हा. स्वतःला मेंटेन करणं, हा. स्वतःमध्ये बदल करणं, आपला राग कमी करणं, अच्छा, स्वस्थ बॅच राहणं. रिपीट करून राहिल्या वाटतं तुम्ही. नाही, अर्थार्जन. हो, रिपीट करते. मग नाही अर्थार्जन नाही, करून. रिपीट करणाऱ्यांचं आम्हाला नाही ऐकायचं सध्या, थांबा जरा. नवीन लोकांचं ऐकू जरा. हा, रिपीट करणारे बोलायचं नाही, रिपीट न करणाऱ्यांनी हँडरेस करा. गीता मॅडम, हा अनम्यूट करा. स्माइल आफ्टरनून मॅम. बोला. मला पहिल्यांदा स्वतःला हॅपी राहायचं आहे. बॅच रिपीट करत आहे का? नाही, नाही, ओके, व्हेरी गुड. मला स्वतःला पहिल्यांदा हॅपी राहायचं आहे. हा. त्यानंतर माझ्या मुलाचं फ्युचर घडवताना त्याला पूर्णपणे साथ द्यायची आहे. ॲज आय एम अ टीचर, मला समाजाला माझ्या ज्ञानाचा काहीतरी उपयोग करून द्यायचा आहे. ओके.
थँक्यू. कविता भावे. खूप महत्वाचा मुद्दा आहे बरं हा. याच्यानंतर आपण छान मेडिटेशन पण करणार आहे. हॅलो. हा बोला. माझ्या धाकट्या मुलीचं लग्न व्हायचं आहे. हा तिचा घटस्फोट झाला, त्यामुळे दुसरं लग्न करून द्यायचं ही मोठी जबाबदारी आहे माझ्यावर. आणि मी आणि माझे मिस्टर आमच्या दोघांच्या तब्येती चांगल्या ठेवायच्या आहेत. कारण आता आम्ही 60 पर्यंत आलेलो आहोत. त्याच्यामुळे त्या मेंटेन ठेवणं हे जास्त माझी जबाबदारी आहे. आणि घरातली सर्व कामं, आणि एक नवीन आम्ही बिझनेस सुरू केलाय, तो खूप मोठा करणं ही पण माझी जबाबदारी आहे. ओके चला थँक्यू. आता बघा आपण सगळ्यांचं ऐकलं, फक्त मला एका मॅडमचं, ते यांच्या आधीच्या ज्या टीचर मॅडम होत्या त्यांचं थोडस उत्तर मला पाहिजे होतं, तसं होतं पण ते पण अर्धवट होतं. ठीक है, क्यों अभी हम देखेंगे व्हाय. बघा मी तुम्हाला इथे हिंट पण देऊन ठेवली होती. आप कहाँ पर है, जिम्मेदारी तो लिख रहे पर आप कहाँ पे है, क्यों. देखो सबने जान क्या बोला, दुनिया को खुश करने की सारी जिम्मेदारी मेरी है, ऐसा लगता है. घरातले लोक, बाहेरचं जग, नातेवाईक सगळ्यांना खुश करायचं है. अरे दोस्तों, सबसे पहले खुद की खुशी, खुद की सेहत पर ध्यान दो. अगर आप 100% खुश नहीं है, समाधानी नहीं है, तो क्या आप अपनी जिम्मेदारी यार निभा पाओगे. एक दिवस एखाद्या घरातली महिला आजारी असते तर त्या घराची हालत काय होते, किंवा एक घरातला कर्ता पुरुष महिनाभर घरी बसला तर त्या घराची फायनान्शियल कंडिशन कशी होणार आहे. आणि म्हणून सारी दुनिया एक तरफ, मेरा शरीर और मेरे शरीर का स्वास्थ्य एक तरफ. क्यों, फिर से याद दिला देती हूँ, भूल गए होंगे. जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत हे सगळं जग आपल्यासाठी आहे. ज्या क्षणी या शरीरातनं प्राण निघून गेला, आपलेच नातेवाईक, आपलेच जवळचे व्यक्ती आपल्याला पोचवून मोकळे होतील. मग 13 दिवस ताज्या फुलांचा हार, मग सुकलेल्या नकली फुलांचा हार विसरू नका. अळगळीत मग भिंतीवर लटकलेले आपण एका फोटोमध्ये जे पाहायलाही आपण राहणार नाही. घराला रंगरंगोटी झाली की मग अडगडीत स्थान. मग आताही जागो होऊन जा. सबसे पहले मेरे लिए बोला मी, क्योंकि जब तक मेरे शरीर में प्राण है सारी दुनिया मेरे लिए है. आणि ज्या क्षणी, म्हणून सगळ्यात पहिला विचार, माझ्या शरीरातल्या स्वास्थ्यासाठी मी माझ्या 24 तासातले 2 तास तरी दिले पाहिजे. आणि उत्तम स्वास्थ्यासाठी कमीत कमी 7 तासाची योग्य झोप घेतली पाहिजे. हे लिहून ठेवा तुमच्या याच्यावर, की दररोज माझ्या उत्तम स्वास्थ्यासाठी मी 7 तासाची झोप, 2 तासाचा व्यायाम आणि वॉकिंग, आणि रोज आपल्या दिनचर्येमध्ये बुद्धीला चांगलं खाद्य देण्यासाठी चांगलं रीडिंग, चांगल्या गोष्टी, सकाळी सकाळी न्यूजपेपर वाचणं बंद करायचं आहे. कारण जर का सकाळी सकाळी न्यूजपेपर वाचत असणार तर सगळ्या जगाची नकारात्मकता आपण आपल्यामध्ये आत्मसात करत असतो. और क्यों करना ये, ठीक आहे. का बरं करायचं आहे स्वतःला महत्व. तर आज तुम्हाला एक लिस्ट तयार करायची आहे, आणि त्या लिस्ट मध्ये सगळ्यात पहिल्या नंबरवर तुमच्या लिस्ट मध्ये तुम्ही असले पाहिजे, तुमचा आनंद असला पाहिजे, तुमचा आरोग्य असलं पाहिजे. जोपर्यंत तुमच्या लिस्ट मध्ये तुम्ही नाही आहे, तुमच्या जीवनाला अर्थ नाही. का, सबकॉन्शियस माइंड एका सॉफ्टवेअर प्रमाणे किंवा एखाद्या रोबोट प्रमाणे काम करतो, ज्याची प्रोग्रामिंग आपल्या कॉन्शियस माइंडवरच्या द्वारे होत असते. आणि तेच जीवन आपण जगत असतो. हमारा हर एक विचार हमारे अवचेतन मन पर महत्वपूर्ण प्रभाव पड़ता है, या यह कह सकते हैं कि हम जो कुछ भी सोचते हैं या करते हैं उससे हमारे अवचेतन मन की प्रोग्रामिंग होती जाती है, और फिर बाद में धीरे धीरे अवचेतन मन उस कार्य को नियंत्रित करने लगता है. हमारी आदतें और हमारी धारणाएं, यही हमारा जीवन है. आणि म्हणून
आप क्या चाहते हैं, तुम्हाला काय पाहिजे, त्या गोष्टी वारंवार सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोचवायच्या आहेत. केव्हा सांगायचं, जेव्हा आपण झोपायला जातो त्यावेळेस नकारात्मक विचार न करता तुम्हाला काय पाहिजे जीवनामध्ये ते येलो पेजवर रेड पेननी एकदा लिहून काढा, म्हणजे तो ते सूचना आपोआप सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोचते. आणि सकाळी उठल्यावर त्या सूचना एकदा वाचून घ्या. काय होतं त्याच्यानी, आपल्या माइंड मध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचे फ्लो येतात. कारण सबकॉन्शियस माइंड वही करेगा जो आप सोचोगे, जो आप चाहोगे, क्योंकि हमारी सोच ही हमारा जीवन है. सोच बदले तो जीवन बदलेगा. व्हॉट यू फोकस ऑन ऑलवेज एक्सपांड अँड ग्रो. ज्याच्यावर आपला फोकस असतो तिथे आपली एनर्जी जाते आणि तिथेच आपल्याला त्या एनर्जीच्या नुसार रिझल्ट येतो. सो ऑलवेज फोकस व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट अँड नेव्हर फोकस व्हॉट यू डोंट वॉन्ट. जी गोष्ट तुम्हाला पाहिजे नाही त्या गोष्टीवर फोकस करायचा नाही. शेतकऱ्याला गव्हाचं पीक काढायचं राहते तर शेतकरी गहूच पेरतो की नाही. आंब्याचं बी लावल्यावर गव्हाचं पीक येणार आहे का, बरोबर की नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला जी गोष्ट पाहिजे आहे ती गोष्ट तशीच्या तशी वापरायची. त्याच्या कारण बघा, आता हे भिंग आहेत, बऱ्याच लोकांनी लहानपणी कागद पेटवला असेल त्याच्या माध्यमातून. पेटवला का, ओके. सो एका भिंगाच्या सूर्याच्या किरणातनं अनेक किरणांमध्ये रूपांतर होते आणि एवढ्या दूर आपण त्याच्या खाली कागद ठेवला उष्णते त्या भिंगाच्या सूर्यप्रकाशाखाली तर तो कागदाला आग पेटते. म्हणजेच काय, त्या एक मल्टिप्लाय विचार जर तुम्ही केला आणि त्याचं मल्टिप्लिकेशन सतत केलं तर तसाच रिझल्ट तुम्हाला मोठ्या प्रमाणावर येतो. म्हणून आजपासून प्रत्येकाची जबाबदारी काय, स्वतःच बेस्ट फ्रेंड बनायचं आहे. खुद का बेस्ट फ्रेंड बनिए, खुद के लिए समय निकालिए, प्लान युअर 24 आवर्स. स्वतःच्या 24 तासाचं प्रॉपर प्लॅनिंग करा. कारण या जगातल्या सगळ्यात सफल आणि असफल व्यक्तींकडे फक्त आणि फक्त 24 तासच असतात. तुम्हीच मॅग्नेट आहात. डू ड्रीम, डू डिझायर. स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्याची क्षमता देखील आपल्यामध्ये उपलब्ध आहे. डिसाइड व्हाट एग्जैक्टली यू वांट. निर्णय करें कि आप क्या चाहते हैं वास्तव में. आयुष्यामध्ये रिझल्ट साठी बघा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. 3 ऑप्शन्स आपल्या जीवनामध्ये नेहमी उपलब्ध असतात, काय करू काय नको. पण योग्य वेळी योग्य ऑप्शन सिलेक्ट करणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं. जर का आपण योग्य वेळी योग्य ऑप्शन सिलेक्ट नाही केला तर जीवनामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि म्हणून आज एक गोष्ट आपण ठरवून टाकू, सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे आणि याचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे, याचा स्वीकार करायचा आहे. आता मी तुम्हाला 2 मिनिटं देते. या पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण मेडिटेशन सुरू करू. सगळ्यांनी रेडी व्हायचंय. स्टार्ट. थोडं पाणी पिऊन घ्या मेडिटेशन साठी. ओके. एक सुंदर मेडिटेशनचा आता आपण अनुभव घेणार आहोत. जेवढ्या सहजतेने तुम्ही या मेडिटेशनला आपल्या लाईफ मध्ये एक्सपिरियन्स कराल तेवढा सुंदर अनुभव इथून पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही घेणार आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य
आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. चला आज आपण एका सुंदर यात्रेला जाऊया. ही यात्रा आपल्या जीवनातील सर्व कटू प्रसंगांना, नकारात्मक आठवणींना कायम स्वरूपी आपण डिलीट करणार आहोत आणि सकारात्मक आणि पॉझिटिव्ह अशा सुंदर जीवनाची आपण सुरुवात करणार आहोत. बंद डोळ्यांनी आपल्या शरीर लेवलच्या सफरिंगवर लक्ष केंद्रित करा. शरीरात काही आजार असेल, माइंड मध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव असेल, फक्त बघा त्याला. फक्त बघा. काही वेदना असतील, बघा काय चालू आहे जीवनामध्ये. आपण इतकं व्यस्त असतो की स्वतःच्या अंतरंगामध्ये काय चालू आहे याकडे आपण कधी बघतच नाही. आज जाणीवपूर्वक बघायचंय डोक्यापासून पायापर्यंत काय सुरू आहे आपल्या शरीरामध्ये, कसे व्हायब्रेशन आहेत, कशा वेदना आहेत, कुठल्या प्रकारचे तणाव आहेत. आपल्या जीवनातला वर्षोनुवर्ष अधिक आपण एखाद्याचा राग केला असेल, एखाद्याचा द्वेष केला असेल, ती भावना आज आपल्या शरीरामध्ये आजारांचं रूप घेऊन आहे. मनावर सतत आलेलं दडपण आपल्या शरीरामध्ये आजारांचं रूप घेऊन आहे. आणि जर आपल्याला या आजारातनं बाहेर यायचं असेल तर आपल्याला सर्व नकारात्मकतेला जीवनातून डिलीट करायचं आहे. संपूर्ण जीवनातनं या सगळ्या संवेदनांना डिलीट करायचं आहे. चला गेल्या 24 तासाला आठवा. मागच्या 24 तासात अनेक क्षण आपल्या जीवनात घडले. काही आनंद देणारे होते, तर काही दुःख देणारे होते. आनंद देणाऱ्या प्रत्येक क्षणाला आज मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचा आहे. जीवनामध्ये आनंद देणाऱ्या प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. आणि जे काही क्षण होते गेल्या 24 तासात दुःखाचे, कुणाच्या शब्दांनी, कृतीनी, वाणीनी तुम्ही दुखावले गेले असाल, त्या सगळ्या व्यक्तींना माफ करून टाका. गेल्या 24 तासात कितीही कठोर शब्द असतील तरी त्या व्यक्तीला माफ करा. माफ करा त्या व्यक्तीला.
आणि गेल्या 24 तासात आपण कुणाला दुखावलं असेल, आपल्या शब्दांनी, कृतीनी, वाणीनी आपण कुणाला दुखावलं असेल, मनोमन त्या व्यक्तीची माफी मागा. मनोमन त्या व्यक्तीची माफी मागा. आपण मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोचणार आहे. ही साधना करताना, माफ करताना, माफी मागताना होऊ शकतं डोळ्यातनं अश्रूंच्या धारा वाहतील, त्यांनाही थांबवू नका. परवानगी द्या अश्रूंना तुमच्या डोळ्यातनं वाहून जाण्याची. कारण आज खाली व्हायचंय. सर्व नकारात्मकतेला, सगळ्या दुःखांना शरीरातनं, मनातनं, औरातनं बाहेर काढायचं. 100% खाली हो जाना है. आता गेल्या 1 महिन्यातील विविध घटनांचं अवलोकन करा. गेल्या 1 महिन्यात ज्या विविध घटना घडल्या त्या सर्व घटनांचं अवलोकन करा. या 1 महिन्यात अनेक घटनांचा संचय होता. काही आनंदाचे क्षण असतील, काही दुःखांचे क्षण असतील. आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. निवडा त्या आनंदाला. त्या क्षणांमधून सगळा आनंद निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि तुमच्या जीवनातील दुःखांना जेही कारण असतील, जेही लोक जबाबदार असतील, कुणाच्या शब्दांनी, कृतीनी, वाणीनी तुम्ही दुखावल्या गेलं असेल, प्रत्येकाला माफ करा. गेल्या 1 महिन्यात जेवढ्याही घटना झाल्या त्या वाईट सर्व घटनांना माफ करा. त्या घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. आणि गेल्या 1 महिन्यात आपल्याकडून काही चुका झाल्या असतील, आपण कुणाला दुखावलं असेल, त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. तुम्ही मागितलेली माफी या ब्रह्मांडाच्या कनेक्टिव्हिटीने त्यांच्यापर्यंत पोहोचणार आणि आपलं मन हलकं होणार त्या ओझ्यातनं. ज्या चुका आपल्याकडनं झाल्या त्यातनं आपण बाहेर पडणार. चला आता आपण गेल्या 1 वर्षाच्या घटनांना आठवा. 365 दिवस. या 365 दिवसांमध्ये अनेक घटना आपल्यासोबत घडल्या आहे. अनेक घटना आपल्यासोबत घडलेल्या आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक सकारात्मक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. प्रत्येक सकारात्मक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि आपल्या जीवनात दुःख देणाऱ्या, कष्ट देणाऱ्या प्रत्येक घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तीला माफ करून टाका. तुम्ही माफी मागताच ती घटना देखील तुमच्या मनाच्या गाभाऱ्यातून लुप्त होणार आहे. म्हणून माफ करा. संपूर्ण, मला माहिती आहे माफ करणं कठीण आहे, पण तरी आपल्याला माफ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण आपण माफ केलं की आपल्या मनावरचं ओझं कमी होणार आहे. आपल्या मनावरचा ताण कमी होणार आहे. आणि गेल्या 1 वर्षात आपण कुणाला दुखावलं असेल, आपण कुणाला त्रास दिला असेल, त्या दुःखांसाठी, त्या तणावासाठी माफी मागा. समोरच्या व्यक्तीची सहजतेने माफी मागा. आता मागील 10 वर्षापर्यंत आपण जाणार आहे. गेल्या 10 वर्षात आपल्यापैकी काही लोकांनी खूप जवळच्या व्यक्तीला गमावलं असेल. त्यांच्या जाण्याचं दुःख आजही त्यांच्या आठवणींसोबत आपल्या मनामध्ये गहिवरून आणतं.
गेल्या 10 वर्षातल्या सर्व चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा आणि एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने झालेल्या दुःखांना आज मोकळं करा. सहजतेने खाली व्हायचं आज. जेवढ्या सहजतेने तुम्ही या ऊर्जा स्वीकाराल तेवढ्याच नवीन चेतना आपण आपल्या आत्मसात करू शकतो जीवनात. संपूर्ण सकारात्मक भावनेने माफ करा. आपल्या जीवनात आलेल्या प्रत्येक दुःखाला जबाबदार असलेल्या व्यक्तीला, घटनेला आणि परिस्थितीला आज माफ करा. आपल्या जीवनात असलेल्या दुःखद घटनेला, परिस्थितीला माफ करा, माफ करा, माफ करा. कळत नकळत जर आपल्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल, माफी मागा त्यांची. शब्दांनी, वाणीनी, कृतीनी कोणीही दुखावलं गेलं असेल, माफी मागा, माफी मागा. चला आता आपण आपल्या बालपणात प्रवेश करूया. महाविद्यालयीन जीवन, शालेय जीवन आणि आपलं बालपण. जीवनामध्ये अनेक घटनांचा संचय असलेला हा काळ. काही लोकांच्या जीवनामध्ये खूप दुःखद क्षण असतील, खूप दुःखद क्षण असतील. त्या दुःखाच्या प्रत्येक क्षणाला, त्या क्षणांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. कळत नकळत जर आपल्याकडनं काही चूक झाली असेल, आपल्या शब्दांनी, कृतीनी, वाणीनी आपण कुणाला दुखावलं असेल, मनोमन आज त्यांची माफी मागा. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. हे ब्रह्मांड आपल्याला उज्ज्वल सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण करणार आहे. आणि आपल्याला आता आपल्या जीवनामध्ये इथून पुढे प्रत्येक क्षण दिव्य सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आणायची आहे. बघा, स्वतःला बघता बघता आपण आता त्या क्षणात पोचलोय. तो क्षण म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आपण या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला तो क्षण. आपल्या आई वडिलांनी आपल्याला पहिल्यांदा हातात घेतला होता तो क्षण. आपल्या माता पितांनी बघा पहिल्यांदा आपल्या हातात घेतलाय तो क्षण आणि त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला स्पर्श केल्यामुळे झालेला तो दिव्य आनंद अनुभवा. तुमच्या आई वडिलांच्या हातात तुम्ही आहे, उलस ते छोटस बाळ, आणि तुमच्या जन्मामुळे तुमच्या आई वडिलांना झालेल्या आनंदाला अनुभव करा. तुमच्या आई वडिलांना झालेला अनुभव, आनंद अनुभव करा. आणि बघा त्या क्षणी ईश्वराने तुम्हाला एक कोरी पाटी दिली होती. हे जीवन संपूर्ण आनंदाने जगण्याची एक कोरी पाटी दिली होती. आपण ती कोरी पाटी कुठेतरी विसरलो होतो. पकडा ती कोरी पाटी तिथून आणि छातीची घट्ट पकडा त्या पाटीला. कारण इथून पुढे आपल्याला त्या पाटीवर जीवनातील परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा परत नव्याने लिहायची आहे. जीवनामध्ये आपल्याला जसा आनंद पाहिजे तो आनंद त्या कोऱ्या पाटीवर लिहायचा आहे. जीवनामध्ये जे सुख पाहिजे, जे यश पाहिजे, जे समाधान पाहिजे आहे ते त्या कोऱ्या पाटीवर पाहिजे आपल्याला. ती कोरी पाटी छातीशी घट्ट पकडा. कारण इथून मनाच्या गाभाऱ्यात जसा फक्त सुख आणि आनंद आहे, तेच सुख आणि आनंद आपल्या संपूर्ण जीवनात आपण अनुभवणार आहे. संपूर्ण जीवनात आपण अनुभवणार आहे.
संपूर्ण जीवनात आपण अनुभवणार आहे. ती कोरी पाटी घेऊन हळुवार परत यायचं आहे. आत्ताच्या या क्षणांमध्ये हळुवार परत यायचं आहे. आत्ताच्या या क्षणांमध्ये परत यायला कुठलीही घाई करू नका. कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स अँड कम बॅक. हळुवार परत यायचंय. अगदी हळुवार परत यायचंय. स्लोली कम बॅक. स्लोली कम बॅक. स्लोली कम बॅक. हळुवार डोळे उघडा. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. आणि थोडं पाणी पिऊन घ्या. कोण कोण माफ करून आलाय? खाली होके कोण आया? पुन्हा कुणाला माफ करणं खूप कठीण झालंय? रेज युअर हँड. बोला कविता मॅडम. बोलण्याचा प्रयत्न करा. काय अनुभव घेतला कविता मॅडम? मॅम ऍक्च्युली 3 इयर्स बॅक माझी छोटी बहीण आता ती वारली आहे. ओके, पण त्यावेळी असं वाटत होतं की काश मैं उधर होती तो उसके लिए कुछ करती और वो भी रहती. तो उसके हस्बैंड को हम लोग दोष देते थे कि तेरे वजह से हुआ है, तूने कुछ ट्राई नहीं किया. तो आज उसको माफ किया. बहुत जरूरी है माफ करना. क्योंकि अगर हम माफ नहीं करते ना, तो वो सारी भावनाएं हमारे अंदर बीमारियों का कारण बनती है. आपको पता है कैंसर की गांठ क्यों बनती है? अगर मन में हम बहुत सारे भावनाओं को सप्रेस करते हैं, उन भावनाओं के सप्रेशन से कैंसर जैसी बीमारी होती है. ऍक्च्युली त्यानंतरच मला हे ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम झाला. कारण Yes. खूप थिंकिंग करायची मी त्याच्याबद्दल, बहिणीच्या बद्दल. आणि कारण तो म्हणजे असं आहे, त्याचा नवरा आता भेटायला पण, मुली आहे तिची एक छोटी 4 वर्षाची, तो आणत पण नाही. आणि त्याने लिंकच म्हणजे रिलेशनच तोडून टाकले. त्यामुळे माझे आई वडील आता एकटे राहतात. तर त्यांना खूप त्रास आहे. माझे पॅरेंट्स 79-80 आहे. तर आता ऍज अ डॉटर मी फक्त जाऊन त्यांना भेटून येते, पण मी राहू नाही शकत. तर हे पण एक मला म्हणजे हे होतं की मी काहीच करत नाही, काहीच करू नाही शकत त्यांना म्हणजे. तर ते कुठेही मी पप्पा मम्मीला पण सॉरी बोलली मनात, की माफ करा मला असं. आज खूप दिवसानंतर शांत झोप लागेल. ग्रेट. थँक्यू मॅम. थैंक यू. और कोई माफ नहीं कर पाए? एनीवन? क्या हो गया? सब लोग शांत हो गए बिल्कुल. काय झालं?
काय झालं? कोणीच काही बोलायला तयार नाही. कुछ तो रिप्लाय दो. क्या हो गया है? काय झालं अक्षता देशपांडे मॅडम? का बरं सगळे लोक शांत झाले एकदम? कोणीच उत्तर द्यायला तयार नाही. ज्योती मॅडम बोला. माईक माईक ऑन करा. माईक माईक ऑन करा. येतंय ऐकू? हा बोला. नमस्कार सर्वांना आणि तुम्हाला पण. अं, माफ करायचं म्हटलं तर म्हणजे लहानपणीच माझे आई वडील गेलेले आहेत. हॅलो, ऐकू शकताय सर्व? हा येतोय बोला. हा. वडील लहानपणीच गेलेले आहेत. आई आता एक तरी झाली एक 40 वर्षात झाली असतील तेव्हा गेली आहे. म्हणजे जीवन असं नंतर मामांकडे मी वाढले वगैरे, तर ठीक आहे. म्हणजे जे जे आलं ते आपल्या ह्याने आलं. मी कुणाला असा त्रास नाही दिला आणि कोणी मला पण इतकं म्हणजे त्यांची जेवढी कपॅसिटी तेवढं त्यांनी मला सांभाळलं. त्यानंतर मी शिकून वगैरे नंतर हे झालं. तर ठीक आहे, जे काही छोटं छोटं घडत गेलं त्या सगळ्यांना मी हे केलं. म्हणजे इट्स ओके, आपल्या आयुष्याचा तो एक भाग होता, त्याला आपण माफ करून टाकायला हवं. अशा पद्धतीने मी ते म्हणजे हे केलं की इट्स ओके, तो आपलं कोणी आपला सांभाळ केला हे आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण आई वडिलांनंतर त्यांनी आपल्याला सांभाळलं तर त्यांचे आभारच आहेत. त्यांचे आभार मानते मी, आता पण मानते. असं आहे सर. ओके. कुणाकुणाला खूप हलकं वाटतंय की चलो अब वो माफ करने से हलका हो गया. बोला अश्विनी पाटील मॅडम. हा मॅम, मला खूप हलकं वाटतंय. खूप बरं वाटतं. आणि मला फक्त तुमचाच आवाज ऐकायला येत होता. मला दुसरं काही ऐकायला येत नव्हतं. माझी मुलंही खूप दंगा करतायत पण मला काही ऐकायला येत नव्हतं. आणि चित्र सगळी डोळ्यासमोर येत होती. माफ केलं की नाही? हो हो, माफ केलं सगळं. खूप आवश्यक आहे माफ करणं. तुम्हाला सांगते की ही माफीची संकल्पना का बरं आवश्यक आहे. नवीन पायाभरणी करायची उद्यापासून आपल्याला आपल्या जीवनाच्या आनंदाची. ऍक्च्युली आपण ओझं वाहून राहिलेलो आहे कळत न कळत. 80 बिलियन ट्रिलियन म्हणजे आपल्या सेल्स आहेत 80 बिलियन्स माइंड मध्ये. न्यूरॉन्स म्हणतात त्याला, जे आपण बघितलं ना ब्लू पाथवे. जाने अनजाने आजू बाजू में घटित होने वाली घटनाओं से हम हमेशा कचरा उठाते रहते हैं. रस्त्यावर जातो आहे, एखादा अपघात बघितला, त्या व्यक्तीशी आपला काहीच संबंध नाही आहे, पण तो अपघात वर्षानुवर्ष लक्षात राहतो. मी 17-18 वर्षाची असताना एका 14 वर्षाच्या मुलाचा माझ्या समोर अपघात बघितला. आजही मला ब्रेकचा कचकच आवाज जर आला, एखाद्या ट्रकने जोरात ब्रेक लावला, गाडीने जोरात ब्रेक लावला, मला ते दृश्य जसंच्या तसं डोळ्यासमोर येतं. आपल्या माइंडची एवढी पॉवर आहे. पण जर का आपण याच्या जागी व्हॉट एक्झॅक्टली वी वॉन्ट ही पेरणी करायला शिकलो, तर मग जीवन खूप आनंदाने होऊन जाणार आहे. या मेडिटेशन नंतर काही लोक कंप्लेंट करतात मला, एवढं सोपं नाहीये माफ करणं. आपल्याकडे एक मॅडम होत्या, त्यांच्याकडे 5-5 कोर्टाच्या केस चालू होत्या. आणि जेव्हा मी पहिल्यांदा हे मेडिटेशन घेतलं तेव्हा या क्लासची फी 3000 रुपये होती. त्या मॅडम बोलल्या की मॅडम सोपं नाहीये माफ करणं, मी नाही करू शकत. 3-4 वेळा हे मेडिटेशन केल्यानंतर त्या कुठे माफ केलं आणि जीवनामध्ये आपोआप असे काही मार्ग आले की 5ही कोर्टाच्या केसेस नील झाल्या. वी आर क्रिएटिंग द ब्लॉकेजेस बाय अवर थॉट. विचारांच्या माध्यमातून आपण खूप सारे ब्लॉकेजेस.
मला सांगा, ते ओझे जर आपण भरून ठेवले कुणाच्या बद्दल रागाचे, कुणाच्या बद्दल द्वेषाचे, कदाचित आपले पूर्वज ज्या जगात नाही आहे त्यांच्याही बद्दल काही भावना असतात. असं वाटतं ना की ती व्यक्ती आज समोर असते तर आपण तिच्याशी ते बोलून मोकळं केलं असतं. त्याच्यावर मी आज उपाय देते. कागदावर लिहा त्या व्यक्तीसाठी वाटणाऱ्या भावना आणि त्या भावनांना जाळून नष्ट करा. खूप आवश्यक आहे या प्रत्येक भावनेला नवी वाट काढून देण्याची, नव्या पॉझिटिव्हिटीची. आणि म्हणून जे आज माफ नाही करू शकले त्यांनी माफ अवश्य करायचं आहे. कारण आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे? सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे आणि याचा स्वीकार आपल्याला करायचा आहे. त्यासाठी कलाम सरांनी सुंदर वाक्य दिलेले आहेत. हे आरशावर चिटकवून ठेवा आणि आंघोळ करून रोज आल्यावर हे वाक्य रोज स्वतःला सांगा. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. आजचा दिवस हा माझा आहे, माझ्या जीवनातील आनंदाचा आहे. त्यानंतर हो प्रेयर. कळत नकळत या प्रेयरचा जर तुम्ही गुगलवर सर्च केलं ना, हो प्रेयर, या प्रेयरला शिकवण्यासाठी 15,000 रुपये फी घेतली जाते. एवढी पॉवरफुल प्रेयर आहे. पण मी त्याचा सार तुम्हाला आज सांगते. ही प्रेयर दैनंदिन लेव्हलवर तुम्ही तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापरू शकता. तुमच्या मुलांचे, तुमच्या घरच्यांचे स्वभाव चांगले करण्यासाठी वापरू शकता. तुम्ही तुमच्या जीवनातल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी ही प्रेयर वापरू शकता. आता समजा माझ्या जीवनात हेल्थ प्रॉब्लेम असतील तर मी काय म्हणणार? हे माय हेल्दी बॉडी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. त्याच्या मागे एक वाक्य मी जोडलेलं, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. माझ्याकडनं झालेल्या चुकांना मी स्वतः माफ करत आहे. काय म्हणाल? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. त्याच्यासोबत तुमचं सफरिंग लिहा, जसं आता जे पाहिजे ते. जसं आता मला म्हटलं एखाद्याला फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, हे माय अर्निंग ऑफ 10 लाख पर मंथ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. हे माय हॅपी मॅरिड लाईफ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. हे माय ब्रिलियंट चिल्ड्रन, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. हे माय सक्सेस ऑफ लाईफ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. एक अफर्मेशन दररोज 21 वेळा म्हणा. तुम्हाला काही दिवसांमध्ये तुमच्या जीवनात या प्रेयरला केल्यामुळे जे बेनिफिट येतील ते तुम्ही लवकरच एक्सपिरियन्स कराल. क्यों करना है, क्यों बदलना है जीवन को. कालच्या सारखं दिवस आज जगाल, रिझल्ट येणार नाही. कालच्या सारखा दिवस आज जगाल, रिझल्ट येणार नाही. हमारा विचार ही हमारा जीवन है. विचारांमध्ये सकारात्मकता आणायची आहे. हम ही है हमारे जीवन के शिल्पकार. व्हॉट वी थिंक वी बिकम. जो विचार आपण करू तसंच आपण बनणार आहोत, असं भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. सो स्टार्ट युअर पॉझिटिव्ह लाईफ टुडे. आजपासनं आपल्या जीवनाच्या सकारात्मक जीवनाची नवी सुरुवात करायला कोण कोण तयार आहे? आज से. कारण घेतलेला श्वास आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही. जे आहे तो हा वर्तमान आहे. ही प्रेझेंटची सिच्युएशन आहे आणि वर्तमानातल्या क्षणांना जशी एनर्जी द्याल त्यानुसारच आपलं प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर बनणार आहे.
जो भी ऊर्जा है वर्तमान के इसी क्षणों में है। सो अभी पहिले खुद को थँक्यू बोलो। मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे। खुद का आभार जो भी हमारे जीवन में है उसके लिए थँक्यू होना है। आज मी तुम्हाला एक होमवर्क देत आहे। होमवर्क हा आहे, आज एका जागी शांत बसायचं आणि शरीराच्या प्रत्येक ऑर्गनला हात लावायचा। हृदय दिसत नाहीये, पण ते आपल्या पहिल्या श्वासापासून अगदी मातेच्या उदरात जेव्हा आपली धडकन चालू झाली, तो पहिला श्वास चालू झाला, तिथून त्या हृदयाला थँक्यू म्हणा। त्या लंग्स वर हात ठेवा, बघा तो श्वास ऑक्सिजन प्राण ऊर्जा आपल्याला देतोय आणि कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर काढतोय। डोळ्यांना स्पर्श करा आणि सांगा त्याला थँक्यू म्हणा आज डोळ्यांना की हे सुंदर जग तो आपल्याला पाहायला देतोय। त्या जिभेला थँक्यू म्हणा की सुंदर टेस्ट या जगामध्ये जो सुंदर आहार आहे तो ग्रहण करण्याची क्षमता आपल्याला देत आहे। ओठांना शब्दांना थँक्यू म्हणा की ते तुम्हाला बोलण्याची ताकद देत आहे। या पृथ्वीवर असलेले सुंदर आवाज ऐकण्याची क्षमता आपले कान आपल्याला देत आहे। आजपर्यंत आपण या सगळ्या ऑर्गनचा वापर केला, थँक्यू म्हटलं नाही। जरा पोटावर हात ठेवून आपलं स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, स्टमक, लिव्हर, पॅनक्रियाज सगळ्या ऑर्गनला थँक्यू म्हणा। जेनेटिक ऑर्गन, दोन्ही पाय, दोन्ही हात, अगदी डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत प्रत्येक ऑर्गनला थँक्यू म्हणा। उद्या येण्याच्या पहिले, कारण उद्या आपण ती सकारात्मक ऊर्जा रेकी शिकणार आहोत। उद्यापासून आपण व्हॉट इज रेकी औरा बघायला शिकणार आहोत, प्रैक्टिकल रहना है। पर उसके लिए जो हमारे पास है पहले उसे थैंक यू बोलना है। सो जस्ट से थैंक यू ईच एंड एवरीथिंग विच वी हैव। त्याच्यानंतर ज्या घरात तुम्ही राहता त्या घराला थँक्यू म्हणा। ज्या लोकांमध्ये तुम्ही राहता त्या लोकांना थँक्यू म्हणा, कारण आज कित्येक लोक असे आहेत। मध्यंतरी मी एक व्हिडिओ बघितला, मी काही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नसते फारशी। एक खूप हायली क्वालिफाईड महिला होती, मोदीजींसोबत जिच्या मीटिंग्स व्हायच्या, आणि एवढी श्रीमंत महिला आज दिल्लीच्या फुटपाथवर राहते। तिचे मुलं फॉरेनला सेटल झालेले आहे, घरच्यांनी तिला घराच्या बाहेर हाकलून दिलेलं आहे। परिस्थिती कोणाची सारखी राहत नाही। उद्या आपल्या जीवनात काय लिहून ठेवलेलं आहे हे आपल्याला माहिती नाही, पण जर का आपण या वर्तमानाच्या क्षणांना सकारात्मक ऊर्जा दिली आणि तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल जन जन का मंगल या भावनेने जीवनाला सुरुवात केली, 100% आपण खूप काही चांगलं स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी नक्की अनुभवणार आहे। सो यस, आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी। आणि आजपासून कोणीतरी शाबासकीची थाप आपल्या पाठीवर ठेवायची वाट पाहायची नाही। दररोज काय करायचं, असा हात करायचा आणि असं म्हणायचं, यस यू आर द बेस्ट। स्वतःला शाबासकी द्यायला शिका, स्वतःला ऍप्रिशिएट करायला शिका, कारण दुसऱ्याच्या जीवनामध्ये असलेले प्रॉब्लेम पाहून आपण खचून जायचं नाहीये। जोपर्यंत शेवटचा श्वास है, अगर सब कुछ भी निकल गया हमारे हाथ से, घर, गाड़ी, बंगला, सारे रिश्तेदार, पर शरीर में अगर प्राण है ना, रिस्टार्ट करू शकतो आपण। आणि ते रिस्टार्ट का महत्वाचं आहे लक्षात घ्या। अमिताभ बच्चन
एकेकाळी 300 करोडनी कर्जबाजारी झाले होते. आज 3000 करोडची प्रॉपर्टी आहे त्यांच्या 90 वर्षापर्यंत. सो कहीं से भी रिस्टार्ट हो सकता है, इसलिए अपने आप को कम मत समझिए कि मेरे जीवन में ये कमी है वो कमी है, ये मत जताइए. मी माझ्या या श्वासापासून काय करू शकते पुढे, त्याच्यावर ट्रस्ट ठेवा. विश यू ऑल द बेस्ट. ओके, परत भेटू याच नव्या ऊर्जांनी उद्या आपल्या नियमित वेळेवर. रेकी काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये ती सकारात्मक आणू शकते हे जाणून घेण्यासाठी आजचं सेशन कसं वाटलं, माफ करून काय फिलिंग्स आले, नक्की शेअर करा. रेकी आपल्या जीवनामध्ये संपूर्ण आनंद, सुख, समाधान आणि आरोग्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.